हाय गाईज, आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आणि मी उठून बाहेर आले होते तर बघितलं तर काय, आज माझी छोटी मामी आली होती. त्यांच्यासाठी लाल तिखट आणि काळं तिखट वाटून घ्यायचं होतं, म्हणून माझी आई सर्व मसाला माझ्या मामीला भाजून देत होती आणि इथे माझी मामी अद्रक सोलत होती, कारण अद्रकची आणि लसणाची पेस्ट करायची होती गाईज. मग त्यानंतर मामीशी माझ्याशी बोलत बोलत मामीने काम केलं आणि मला नंतर कोबी पण किसून दिली, कारण मामीने माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं की मी मंचुरियन केले होते पण मामीला नाही दिले होते, म्हणून मामीने बोललं की मला पण पाहिजे, म्हणून होती कोबी तर मंचुरियन केले आणि मामीला पण चाललं. गाईज, माझी आई तुम्हाला पण बरवत आहे, तुम्ही सर्वांनी पण मंचुरियन खा गाईज. ओके गाईज, आता माझं मंचुरियन करून झालं आहे आणि आता फायनली मी आंघोळ करायला चालली आणि माझी आंघोळ झाल्यानंतर मी रेडी झाले होते. अल्केशला कॉल केले तर अल्केश बोलला येतो थोड्या वेळात. नंतर गाईज मी आणि माझी मामी गप्पा मारत बसले होतो. आई पण गेली होती. मग नंतर मामीशी गप्पा मारत बसून झाल्यानंतर मामी बोलली मी पण जाते, म्हणून मामी गेल्यानंतर मी थोडंसं झोपले होते. त्यानंतर उठले आणि मला काहीतरी गोड खायची इच्छा होत होती, म्हणून मग मी आईला सांगितलं आणि आई बोलली की आपण रवा बनवूया, म्हणून मी रवा चाळायला घेतला. त्यानंतर आमचा रवा बनवून झाला आणि नंतर आम्ही खाऊन गप्पा मारत बसलो होतो आणि माझी आई खूप खुश होती, का माहिती नाही पण खूप हसत होती. त्यानंतर मी आणि आई गप्पा मारलो. ओके गाईज, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.